नमस्कार. सुवर्ण भारतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी रश्मी हिवरे. आजच्या काही ठळक व विशेष घडामोडी. लोणवाही येथील बुद्धिविधाता गणेश मंडळ दरवर्षीप्रमाणे यंदाही तान्हा पोळा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. नगरसेवक पंकज नन्नेवार यांच्या पुढाकाराने पार पडलेल्या या सोहळ्यात बालकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. नंदी सजावट, सुदृढ बालक आणि वेशभूषा स्पर्धा यामध्ये गावातील लहानग्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. समाजजागृतीचे संदेश देणाऱ्या कल्पक वेशभूषांमुळे स्पर्धा रंगतदार ठरली. त्यात विशेष दाद मिळाली ती कायरा सुनील गेडाम हिने साकारलेल्या कांतारा चित्रपटातील वेशभूषेला. तिच्या आकर्षक वेशभूषेमुळे नागरिकांसह निरीक्षण समितीनेही मोठे कौतुक केले. कार्यक्रमादरम्यान कायरासोबत फोटो काढण्यासाठी अनेकांचा उत्साह उसळला. स्पर्धेतील विजेत्यांना ट्रॉफी व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. कायराला वेशभूषा स्पर्धेचा प्रथम क्रमांक देण्यात आला. हा पुरस्कार वन परिक्षेत्र अधिकारी सिंदेवाही अंजली बोरावार सायंकार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी सीमा सहारे, नंदा नरसाळे, लता गेडाम, दिलीप दुस्सावार, सुनील उईके, मधुकर जल्लावार, गणेश गोलपल्लीवार, मोहुर्ले सर, श्यामकुवार सर, रवी सावकुडे, सुनील जनबंधू, गोपी लोंढे, चिंटू कटारे आदी मान्यवर उपस्थित होते. कायराच्या या यशामागे तिच्या कुटुंबियांचा मोठा वाटा आहे. मृणाली, अनुष्का आणि अंशुल महेंद्र गेडाम यांनी अथक मेहनत घेऊन ही वेशभूषा साकारली. त्यांच्या परिश्रमाला आणि कायराच्या प्रतिभेला गावकऱ्यांकडून भरभरून दाद मिळाली. सुवर्ण भारत न्यूज रोशन खानकुरे विशेष बुद्धिविधाता तान्हा पोळ्याला आम्हाला मदत त्या सर्वांचा आभार आहे. प्रत्येकाचा हातभार लागलेला आहे. त्या हातभाराच्या माध्यमातून दरवर्षी वाढत जाणारा तान्हा पोळ्याचा उपक्रम यावर्षी असंख्य अशा गर्दीच्या माध्यमातून असं दिसून येतोय की तो अजून पुढे वाढतो की काय, जागा कमी पडते की काय, आणि इथे मिळणाऱ्या बक्षिसाची रंग वाढत असल्यामुळे लोकांचा जो कल आहे तो कल अधिकाधिक पद्धतीने आपल्याकडे येताना दिसतोय. खरंच एक अभिमानाची बाब या सिंदेवाही लोणवाही आपल्या परिसरासाठी आहे. नव्हे तर बाहेरचे लोक सावरगाव तळोदी इथपासून सुद्धा या तान्हापोळ्यामध्ये आज इथे आलेले आहेत. या आयोजनामागे नगर भूमिका जी आहे ते पंकज नन्नेवार नगरसेवक वार्ड प्रभाग क्रमांक 2 आणि त्यांच्या मागे असलेले सर्व त्यांचे मार्गदर्शक मंडळी आणि त्या मार्गदर्शक मंडळी आणि बुद्धिविधाता मंडळाचे सर्व सदस्यगण यांनी जी मुलाची मेहनत केली आणि त्या मेहनतीतून हा कार्यक्रम पार पडत आहे. अतिशय अभिमानास्पद आहे. धन्यवाद.